राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता जी आहे ती स्थापन होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आहेत। झिरवळ साहेब, दिंडोरीमधनं तुम्ही मोठ्या संख्येने विजयी प्राप्त झालात। खरं तर आता अजित पवार हे मुख्यमंत्री होणार की नाही यावरती सगळं प्रश्नचिन्ह आहे, कारण की प्रत्येक पक्षातल्या नेत्यांकडनं दावा ठोकला जातो महायुतीच्या की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा म्हणून। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत। तुम्हाला वाटतं अजित पवार मुख्यमंत्री होतील, त्यांना यंदा मुख्यमंत्री पदाची जी माळ आहे ती त्यांच्या गळ्यात पडेल? माझी आणि युवकांची, लाडक्या बहिणींची, सगळ्यांची तशी एक शब्द पाळणारा माणूस, दिला शब्द कधीच परत न घेणारा माणूस म्हणून अजितदादांची जी ख्याती आहे, कामाचा माणूस म्हणून जी ख्याती आहे, त्यात मुख्यमंत्री दादा व्हावेत ही माझी अपेक्षा किंवा माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जनतेची इच्छा आहे। परंतु शेवटी हे महायुतीचे जे काही नेते मंडळी आहे त्यात मग प्रथम तर पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, गडकरी साहेब असतील किंवा हे इतरही जे आहेत प्रमुख ते, आणि राज्यातले फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दादा, हे सगळे बसून जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। पण आमची विनंती राहील की दादाला एकदा मुख्यमंत्री करावा अशी माझी इच्छा आहे। परंतु सातत्याने दादा पण अनेक सभांमध्ये बोलत होते की माझा राजकारणातला म्हणजे मी सिनियर आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या, परंतु सातत्याने 5 वेळा माझ्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडलेली आहे। मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात खरं तर अजित पवार यांचं वेटेज आता सगळ्यात जास्त आहे। तुमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट आता देखील चांगला आहे, कारण की जवळपास तुम्ही 55 जागा लढल्या, त्यापैकी 41 जागांवरती तुम्हाला विजय मिळालेला आहे। नाही, स्ट्राईक रेट आहे, पण शेवटी संख्याबळ जर बघितलं तर भाजपचं फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संख्याबळ आहे। पण आमची विनंती राहील का करावं एकदा दादांना, बघू एवढ्या दिवस ज्यांनी 11 वेळा अर्थ खातं चालवलं आहे, एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री, ते एकदा मुख्यमंत्री करून तर बघावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि विनंती आहे। तुम्ही दादांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवा म्हणून तुम्ही विनंती करतात, परंतु तुम्ही स्वतः देखील अनेक मंत्रिपदावरती काम केलं। तुम्ही आता राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष आहात, आता उपाध्यक्ष पद नको, आता मंत्रिपद द्या अशी देखील तुम्ही काल माध्यमांना माहिती दिली। काय संपूर्ण? नाही, माझं काय मत आहे, मी पार जिल्हा परिषदपासनं म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान भवन, आणि मला फक्त एकच आता वाटतं का माझी एक ख्वाहिश राहील किंवा माझी एक इच्छा राहील का मला एखादं मंत्रालयात मी रोज जात असतो, पण स्वतःचं म्हणून तिथं काही असावं म्हणून मी म्हणत असतो का बाबा मलाही मंत्री केलं एखादं कोणचंही तरी चालेल मला, पण करावं अशी विनंती। तुम्हाला पूर्ण 100% वाटतं का तुम्हाला महायुतीकडनं मंत्रिपदाची तुम्हाला माळ गळ्यात पडेल? माझी तर म्हणजे विश्वास आहे माझा का जी राज्यभरातली सर्वसामान्य जनता एक मला सांगत असतील, त्याच्याबरोबर नेते लोकांना सुद्धा विनंती करतात का बाबा झिरवाळांना मंत्री करा, तर त्यांच्याबरोबर माझीसुद्धा इच्छा आहेच ना। इच्छा कोणाची नसते, सगळ्यांची असते, पण मी योग्य न्याय देऊ शकतो, इतरही देतील न्याय, पण मला जो काही विधानसभेत विधान भवनात जो अनुभव आला आणि आता 4थ्यांदा मी विन झालो आहे, म्हणून माझी इच्छा आहे का मला देतील असा आत्मविश्वाससुद्धा आहे। खरं तर झिरवळ साहेब, 200च्या पार आता महायुती गेलेली आहे, परंतु सध्या सोशल मीडियावरती महायुतीच्या या सगळ्या निकालाच्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहेत। काही सोशल मीडिया पोस्ट असे आलेत की ज्याच्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये बूथवरती मतदानाची टॅली होत नाही, अर्थात त्यांची बेरीज होत नाही तेवढी, आणि तेवढं मतदान त्या EVM मशीनमध्ये दाखवण्यात आलं आहे। विरोधकांकडनं अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देखील EVMच्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। नाही, महाविकास आघाडी म्हणा किंवा विरोधक म्हणा, ते कसं सांगतील का बाबा तुमचं अभिनंदन, तुम्हाला लाडक्या बहिणींनी न्याय दिला, तुम्हाला शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीनं न्याय मिळाला, असं विरोधकाला ते शेवटी काही ना काहीतरी काढावंच लागतं ना, त्याच्याशिवाय त्याला विरोधक कोण म्हणाल? त्याच्याने ते त्यांचं चालू राहणार आहे, आणि हे प्रत्येक वेळेला असतं, ज्याचं संख्याबळ वाढलं का मग ते शेवटी EVM मशीन मॅनेज, हा कायमचा ठरलेलं गणित आहे ते।
परंतु सातत्याने विरोधक आता शरद पवार देखील काल पत्रकार परिषद घेतले. ते म्हटले की आता पुन्हा एकदा मैदानात उतरून मी आता लढण्याच्या भूमिकेमध्ये राहणार आहे. अवघे 10 जागा जे आहेत ते त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले आहेत. त्यांचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत? नाही, साहेब जेव्हा म्हणतात ना, तर साहेबांच्या म्हणण्यावर चर्चा करणं हे मी तरी करू शकत नाही. माझ्यासारखे अनेक आहेत का साहेब बोलतात, त्यांच्यावर चर्चा विश्लेषण करणं आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने तरी बरोबर नाही. आणि म्हणून मी साहेबांनी कुठल्या गणितानं केलं असेल माहीत नाही. आणि संपर्काचं म्हणतात तर आत्तापर्यंत तर काही कोणी संपर्कात नाही. कदाचित वरिष्ठांच्या संपर्कात असतील, मला माहीत नाही. पण तुमचे नेते मंडळी म्हणतात की त्या पक्षातले अनेक नेते मंडळी, विद्यमान आमदार देखील संपर्कात आहेत. त्यामुळे तुमचा देखील अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्यासोबत काम करण्याचा. त्यामुळे तुमची काही त्या नेत्यांबरोबर चर्चा झाली आहे का, आमदारांबरोबर? नाही, काही कोणाबरोबर चर्चा नाही झाली. पण हे जनरली घडतच असतं. तर्क वितर्क हे चालतच असतात. आता हे काही 2 महिने हे असं सुरू राहील ना. अखंड राष्ट्रवादी आम्हाला पुढच्या काही महिन्यात पाहायला मिळेल का? अर्थात काका पुतणे एकत्र येतील. नाकारता येत नाही. राजकारणात काही होऊ शकतं. म्हणजे काकांचा पक्ष पुतण्याच्या पक्षामध्ये विलीन होईल? होऊ शकतं ना. त्याच्यात वावगं काहीच नाही. राजकारणात कोण कधी कोणाचा शत्रू मित्र ह्या गोष्टी चालूच असतात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक महत्त्वाचं मोठं विधान केलं आहे की राजकारणात कधीही काही घडू शकतं. अनप्रिडिक्टेबल राजकारण आहे. त्यामुळे उद्या शरद पवारांचा पक्ष जर अजित पवारांच्या पक्षात विलीन झालं, यात काही वावगं ठरणार नाही, असं देखील त्यांनी मत जे आहे ते आपल्यासोबत व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.